नवी दिल्लीमध्ये एक भेट झाली ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळाली। ही भेट होती मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांची। आणि यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली। त्यातच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीस हे केंद्रात शिक्षण मंत्री होणार असल्याचा दावा केला। मात्र दिल्लीत असलो तरी आपण महाराष्ट्रातच राहू असं महत्त्वाचं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान मोदी फडणवीसांच्या भेटीवेळी राज्यातले विविध विकास प्रकल्प योजनांबाबत व्यापक चर्चा झाली अशी माहिती आहे। यावेळी पुण्यातील मेट्रो 3च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना आपण निमंत्रण दिलंय असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राष्ट्रप्रथम हे जे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे राष्ट्रप्रथम, तर त्या मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की देवेंद्रजी राष्ट्रप्रथम, राष्ट्रातलं महत्त्वाचं खातं आम्ही तुम्हाला देणार आहोत, शिक्षण खातं। पण जोपर्यंत अमित शहा आहेत मंत्रिमंडळात तोपर्यंत कोणीही राज्यातला महत्त्वाचा माणूस दिल्लीत यायला तयार नाही। त्याच्यामुळे आता मला भविष्यामध्ये रिशफलमध्ये कोणते मोठे मासे घरी जातील किंवा बाहेर काढले जातील याच्याविषयी माझा अभ्यास सुरू आहे। असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। या दिल्लीमध्ये आंदोलन जे झालं कॉंग्रेस पार्टीचं, आणि त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। आता कोणतरी तिथे शिक्षण मंत्री लागेल, कारण आता जी व्यवस्था आहे प्रल्हाद जोशी तिकडे मुळातच 3 खाती होते, चौथं दिलंय। म्हणजे नरेंद्र मोदींना असं वाटतंय की शिक्षण खाते पार्ट टाइम खातं आहे, तात्पुरतं खातं आहे, तर मग वेगळी गोष्ट आहे। पण त्यांना कोणतरी जबाबदार असा चांगला गृहमंत्री शिक्षण मंत्री द्यावा लागेल, ज्याचं राष्ट्रीय त्याचं स्टेटस आहे, उंची आहे, जो विद्यार्थ्यांची बरोबरीच्या नात्यानं चर्चा करू शकेल, विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये विश्वास असेल आणि जो नीट परीक्षा सुधारू शकेल, जे शिक्षण व्यवस्थेला पैसे आणू शकेल असा माणूस। आज भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये असं कोण चेहरा दिसतोय का तुम्हाला? तर त्यामुळे त्यांना कोणीतरी आणावं लागेल। त्यातून ही चर्चा सुरू झाली की बहुतेक एका दगडात 2 पक्षी। त्यांनी सांगितलंय की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बघा, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आठवतंय ना तुम्हाला? झाले ते, वरून आदेश आल्यावर काय करता येते?